नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIच्या मुलांसाठी परत एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पोलीस भरतीचा जो लाभ आहे तर तो घेतलेला आहे आणि त्यांना परत अजून जो आहे तर तो लाभ घ्यायचा आहे, तर या ठिकाणी पोलीस भरतीचे फॉर्म जे आहे तर ते ऑनलाईन सुरू झालेले आहे। तर त्याचबरोबर या ठिकाणी PSI आहे, STI आहे आणि ASO आहे। तर अशा प्रकारची जी आपली जी एक्झाम आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जी ॲड आहे तर ती या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांच्यात आपण पोलीस भरतीचा ऑलरेडी लाभ घेतलेला असेल तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकणार आहे। तर त्याचीच संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटला आपण व्हिजिट केलेली आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी नोटीस बोर्डवर या ठिकाणी पाहू शकतो। तर बातमी दिलेली आहे आपल्याला आणि या ठिकाणी एक नोटीस आहे PSI STI ASO। तर अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तर यांच्यासाठी 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज जे आहे तर ते करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। तर याच ठिकाणी आपल्याला जी जाहिरातीची पूर्ण डिटेल आहे तर ती चेक करता येणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, जरी आपण पोलीस भरतीचा जरी लाभ घेतला असेल तरीसुद्धा आपण या ठिकाणी जे फॉर्म आहे तर ते अप्लाय करू शकणार आहे। तर कॅन्डिडेटला जी डिटेल आहे, इन्फॉर्मेशन आहे तर ती ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी काय काय पात्रता लागणार आहे तर त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे, आपण पाहू शकतो। PSI STI ASO तत्सम पदांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी महत्त्वाची सूचना आहे तर ती दिलेली आहे। उमेदवारांना या ठिकाणी PSI STI आणि ASOसाठी ठिकाणी ईमेल ID आहे तर ती आपल्याला रनिंग ईमेल ID आवश्यक आहे। त्यानंतर ऑनलाईन नोंदणीकरिता जे मोबाईल नंबर असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर आपल्याला जे पासपोर्ट साईज फोटो आहे तर ते आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर जे फोटो आहे तर ते आपल्याला रंगीत पासपोर्ट साईज आकाराचा जो फोटो आहे तर तो लागणार आहे आणि तो आपल्याला 100 KB पर्यंत त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर जी सिग्नेचर असणार आहे तर ती 20 KB पर्यंत आपण अपलोड करू शकतो। त्यानंतर बाकीचे जे बेसिक डिटेल आहे म्हणजेच डॉक्युमेंट आहे, आपले 10वी-12वीचे जे प्रमाणपत्र असेल, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही आपल्याला एक डॉक्युमेंट लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे। 10वी-12वीचे जे मार्कशीट असणार आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही असेल तर दोन्ही अपलोड करू शकतो, नाही तर आपण सिंगलसुद्धा अपलोड करू शकतो। त्यानंतर 10वी-12वीचे मार्कशीट आपण त्या ठिकाणी अपलोड करून त्या ठिकाणी आपल्याला जी ग्रॅज्युएशन लेवलची जी एक्झाम आहे PSI STIची तर त्या ठिकाणी आपल्याला डिग्रीसुद्धा लागणार आहे किंवा ज्या डिग्री लेवलची जी गुणपत्रिका आहे मार्कशीट तर ते आपल्याला लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट आहे तर ते कोणत्याही सिंगल वर्षाचे असले तरी त्या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे। तर या ठिकाणी 2023-24चा असला तरी आणि 2024 आणि 25चा असला तरी इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे। त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्यानंतर जर आपण अनाथ असेल तर त्यासाठी आपल्याला दाखला असतो तर तो लागणार आहे। हँडिकॅप असेल तर त्यासाठी तुम्हाला जो दाखला असेल तर तो लागणार आहे। तर अशा प्रकारचे तुमच्या नावात बदल झाला असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला गॅझेट त्या ठिकाणी लागणार आहे। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो PSIसाठी जी आवश्यक पात्रता आहे ग्राउंडसाठी तर ते आपण पाहू शकतो। ग्राउंड किंवा फिजिकलसाठी तर ते आपण पुरुषांसाठी या ठिकाणी वयाची अट आहे तर ती 21 ते 34 पर्यंत आहे आणि त्यानंतर किमान उंची आपली 165 सेंटीमीटर असायला पाहिजे। त्यानंतर ज्या लेडीज आहे तर त्यांच्यासाठी उंची 157 सेंटीमीटर ही चेस्ट आहे पुरुषांसाठी तर ती या ठिकाणी 79 सेंटीमीटर आपल्याला असायला पाहिजे आणि फुगवून 5 सेंटीमीटर। आणि त्यानंतर ज्या लेडीज आहे तर त्यांना त्या ठिकाणी जी चेस्ट आहे तर त्याचे हे काही नसते। त्यानंतर आपल्याला जे ऑनलाईन अर्ज करायचं आहे तर त्याची लिंक आपल्याला दिलेली आहे, तर त्याच लिंकवरती आपल्याला जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते करायचं आहे। त्यानंतर आपले जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते करताना कोणत्याही पद्धतीची जी मिस्टेक्स आहे तर ती त्या ठिकाणी आपण करू नये। त्यानंतर आपले जे फोटो वगैरे आहे तर ते आपण व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहे। सिग्नेचर असेल किंवा पासपोर्ट साईज फोटो असेल तर अशा प्रकारची जी डॉक्युमेंट आहे तर ती सर्व आपली डॉक्युमेंट AI द्वारे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होतात। तर त्यासाठी आपण व्यवस्थित आपले सर्व डॉक्युमेंट आहे तर ते अपलोड करायचे आहे। आपल्याला जी ॲप्लिकेशन करायची डेट आहे तर ती 13 ऑक्टोबरपर्यंत आपण फॉर्म अप्लाय करू शकणार आहे आणि त्यानंतर काही मिस्टेक्स झाल्या असेल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तर ते आपण त्या ठिकाणी 14 तारखेला
करेक्शन करू शकतो. तर सर्व जी डॉक्युमेंट आहे तर ती आपण त्या ठिकाणी PDF मध्ये अपलोड करायची आहे. मोस्टली 200 KB आपण त्या ठिकाणी अपलोड करायला पाहिजे. तर अशा प्रकारे जे डिटेल आहे तर ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नसेल तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी शिफारसपत्र वगैरे अवेलेबल करून देण्यात येणार आहे आणि ई-ट्रायबलद्वारे आपले जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी पडताळणी करून घेण्यात येणार आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी जो फॉर्म आहे तर तो ॲप्लिकेशन करू शकतो, जरी आपण पोलीस भरतीचा लाभ घेतलेला असेल तरी. आणि फॉर्म अप्लाय करताना जर आपल्याला काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्या तर या ठिकाणी आपल्याला नंबर दिलेले आहे आणि वेबसाईटवर सुद्धा आपण हेल्प मागू शकतो. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो टायमिंग आहे 9:45 ते 6:15 आपण त्या ठिकाणी हेल्पलाईनवर कॉन्टॅक्ट करू शकतो आणि त्यानंतर आपण हेल्प घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जी डिटेल आहे ॲप्लिकेशन आहे तर तो करू शकतो. तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.